नमस्कार. गेल्या 5-6 महिन्यापासून एक गंभीर विषय समोर येतोय आणि फारच उलथापालथी चालू आहेत. झालंय असं की गेल्या 1-2 वर्षात काही तरण्या मुलांची लग्न झाली आणि फार आनंदानं लग्न झाली. काही मुलांची लग्न लाखो रुपये खर्च करून झाली. अगदी ते सगळे सोहळे, मोठमोठी मंगल कार्यालयं भाड्यानं घेणं आणि त्याच्यावर लाखो रुपये खर्च करणं, हळदीचे समारंभ, त्या हळद्या लावणं, हळद्या उधळणं, बँड बाजे, मग ते गाणी, नाच, घोडे, कपडे, रजवाडी कपडे, असं ते सजून येणार मुली, मुलं आणि धूमधडाक्यात लग्न, कोट्यवधी खर्च करून आणि लांब लांब जाऊन मग त्यांचं ते फोटोशूट आणि मग ते काही असतं प्री वेडिंग आणि असं काहीतरी नवे नवे मराठीतले शब्द ऐकू येतात. ते त्याच्यासह लग्न, फार उत्साह, फार दांडगा उत्साह लग्न करण्याचा. आणि ते वाक्य त्या लग्नाच्या वेळेस खूप खरं वाटावं की लग्नाच्या गाठी, भारतीय व्यवस्थेत असं सांगितलं जातं की लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात. तर ते लग्नात असं वाटत राहतं की खरंच आहे, हा स्वर्गच अवतरला इथं आणि या लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधलेल्या असणार 100%. पण मग गेल्या 5-6 महिन्यापासून ज्यांची लग्न झाली, तशा काही घरांमधनं ज्या तक्रारी यायला लागल्या, त्यावेळेस मला प्रश्न पडला की या लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या होत्या निश्चित की नरकात बांधल्या होत्या? लग्नाच्या गाठी स्वर्गातच फक्त बांधल्या जातात, याच्यावरचा विश्वास उडाल्यासारखं वातावरण जाणवतंय. या नव्या जोडप्यांमध्ये संसार नावाची गोष्ट नीट होत नाहीये आणि मग आता त्या तक्रारी येतात आणि तक्रारींमध्ये ते येतं की नवरा बायकोचं एकमेकांशी पटत नाहीये. तर यातली मुलं माझ्या भोवतीचीच आहेत, खूप साऱ्या मुली आणि मुलं सुद्धा. आणि ती मग त्यांच्या घरात कदाचित बोलत नसतील खुलेपणानं, काय घडतंय ते. पण माझ्याशी बोलत राहतात. मी बऱ्यापैकी खुलं वागत राहतो या मुलांशी आणि मग ती मुलं माझ्याशी मोकळेपणानं काय समस्या आहेत त्या बोलत राहतात. त्यातली एक समस्या अशी लक्षात आली की काही मुली, ज्या मुलांशी लग्न केलेल्या आहेत, त्या मुली स्वतःच्या नवऱ्यांवर नाराज आहेत. आणि त्याचं गंभीर कारण असं सांगण्यात आलं की त्यांचं लैंगिक समाधान होत नाही, म्हणून त्या नाराज आहेत. त्या भांडतायत, निघून जात आहेत, माहेरी जाऊन राहत आहेत. तर यातला लैंगिक समाधान हा शब्द फार महत्वाचा आहे की त्यांचं लैंगिक समाधान होत नाही. तर ही समस्या फार नव्या तरण्या पोरांसाठीच आहे असं मला नाही वाटत. मला वाटतं, काय झालं, हा सुरू कर. तर हे लैंगिक समाधान नेमकं असतं काय, याचा मी विचार करायला लागलो. आणि ही समस्या फक्त तळण्या पिढीत आहे असं नाही. ही खूप जुन्या काळापासून चालत आलेली गोष्ट आहे. मी संपादक राहिलो, माणूस म्हणूनही जगलो आणि या विषयांवरची पुस्तकं वगैरे असं छापलेली आहेत, अंक छापलेत. खूप लैंगिक तज्ज्ञांशी नेहमीच संवादात राहिलो. पूर्वी असं म्हटलं जायचं की सकाळी जी घरात भांडणं होतात नवरा बायकोची, ती रात्रीच्या त्यांच्या शयनकक्षातली किंवा शय्यागृहातली किंवा मराठीत बेडरूम म्हणतात, त्या बेडरूम मधली आहेत असं म्हटलं जायचं पूर्वी. आणि मानसशास्त्रीय कारणं दिली जायची की त्या लैंगिक ते जो त्यांच्या विसंवाद आहे यातून सकाळची भांडणं होतात. आणि प्रत्येक नवरा बायकोच्या भांडणाकडे त्या काळात असं पाहिलं जायचं. आणि माझ्या लक्षात आता आलं असं की आम्ही जे छापत बिपत होतो आणि जे लोकांशी चर्चा करत होतो, या समस्येबद्दल लिहिलं जात होतं, वाचलं जात होतं, ती समस्या अजूनही आहेच आहे. मग फरक काय पडलाय? फरक काय पडलाय तर एवढंच आहे की जाणवतं असं की त्यावेळेच्या स्त्रिया कदाचित बोलल्या नसतील खुलेपणानं, माझं लैंगिक समाधान होत नाही म्हणून. आत्ताच्या मुली त्या बोलायला लागल्या, त्या या गोष्टी बोलायला लागलेल्या आहेत आणि त्या तोंडावर बेधडक बोलायला लागलेल्या आहेत.
आणि मला ही समाधानकारक गोष्ट वाटते की त्यांनी ते बोललं पाहिजे. मनात घुसमटत राहणं आणि नको असतानाही संसार रेटत राहणं किंवा आहेच असा संसार जसा नशिबाला आलाय तसा संसार करत राहणं, ही एकेकाळच्या पिढ्यांची गोष्ट असेल. त्या काळातही बंडखोर स्त्रिया होत्याच, म्हणजे काडीमोड होत होते, घटस्फोट होत होते. फार फरक पडलाय असं नाही वाटत. पण मग लैंगिक असमाधान किंवा लैंगिक समाधान हा मुद्दा तिथंच आहे, एवढं मात्र खरं आहे. तो काळ कुठलाही असो आणि ही समस्याच आहे. तर या समस्येचं मग मी चर्चा करत राहिलो खूप लोकांशी. तर त्या मुलींशी पण बोललो, त्या मुलांशी बोललो, की त्यांना जाणून घेत राहिलो की हे लैंगिक समाधान आहे काय, नेमकं तुमच्या डोक्यात काय आहे. तेव्हा लक्षात आलं की त्या मुलींकडेही नीटशी अशी भूमिकाच नाही आहे आणि मुलांकडेही नाही. लैंगिक मुली फारसं दीर्घ नाही बोलू शकल्या याच्याबद्दल. काही मुलींनी मात्र नोंदवलं ते की तो पुरेसा वेळ नाही देत आहे. आणि इथं मला ती मेख लक्षात आली की हे वाक्य सत्य आहे. लैंगिक संबंध हीच मुळात मुख्यतः एकमेकांना नीट, दीर्घ, शांत आणि सुसंवादी वेळ देणं आहे. यात वेळ ही गोष्ट फार महत्वाची आहे आणि मुख्य बिनसलंय तर या वेळेवरच बिनसलंय. स्त्रियांना रोज रोज समागम हवा असतो का, तर याचं उत्तर आहे नाही. पुरुषांनाही रोज रोज समागम हवा असतो का, याचंही उत्तर नाही असंच आहे. पण समागम हवाच असतो आणि समागमाचा शास्त्रीय कालावधी मला जो माहिती आहे तो असा आहे की दर 4थ्या दिवसाला माणसाला वयात आल्यानंतर जोवर त्याचे लैंगिक आयुष्य जिवंत आहे आणि ते खूप दीर्घकाळ जिवंत असतं, असंही समजायचं कारण नाही की म्हातारी माणसं झालीत आणि त्यांना लैंगिक संबंध जमत नाहीत, असं नाहीये. ते वयवर्ष 14-15 पासून ते सुरू होतं आणि साधारणपणे 80-90 पर्यंतही चालू शकतं. फक्त म्हातारपणात थोडं संथत्व येतं. फक्त पण संतत्व नव्हे, संथत्व, धीमेपणा येतो. एवढं एक सोडलं तर लैंगिक संबंधांची इच्छा होणं, लैंगिक इच्छा होणं ही मानवी जगाला मिळालेली खूप सुंदर देणगी आहे निसर्गाची. आणि माणसांचं जनावरांसारखं हंगामी नाही आहे. या हंगामातच ते काही ते करतील आणि त्यांना ते माहिती पण नसतं, ते निसर्गता करून जातात. माणसांचं तसं नाही आहे. माणसांना ही रोजची मिळालेली देणगी आहे. रोज समागम केला माणसानं तरी चालण्याची शक्यता आहे. 4थ्या दिवशी मात्र ते बऱ्यापैकी उफाळून येतं आणि मग ते झालं पाहिजे असं वाटत राहतं. ते शास्त्रीय कारण आहे, मानवी शास्त्राचं, लैंगिक शास्त्राचं लक्षण आहे. पण मग 4थ्या दिवशी होईल किंवा रोजच होईल यात लैंगिक समाधानच होत नाहीये. तर त्याची मगाशी म्हणालो तसं की वेळ हा मुख्य भाग आहे यातला. एकमेकांना वेळ देता येणं हा त्यातला गंभीर भाग आहे. मग वेळ दिला जातोय का, तर लक्षात येतं नाही, नाहीच. आणि त्याचं कारण असं आहे की ती काहीतरी उरकण्याची कृती आहे, ती उत्सर्जनाची कृती आहे. जसं आपण लघवीला जाऊ, शौचाला जाऊ, पाणी पिऊ, अशी ती कृती आहे असं गृहीत धरलं जाते. तर तिथं ती मुख्य चूक होते. आणि ती बहुधा, सगळे पुरुष असं नाही, पण खूप प्रमाणात पुरुष असे आहेत की त्यांच्या बाजूनं स्त्रियांना भावना आहेत किंवा स्त्रियांना शरीर आहे किंवा स्त्रियांना मेंदू आहे, याचा विचार न होता स्त्री हा एक लैंगिक यंत्र आहे आणि आपलं काम आहे की आपलं उत्सर्जन करणं आणि बाजूला होणं. म्हणजे आपण कुठली कृती करायची आहे, तर कृती एकमेव आहे, ती अशी आहे की आपल्या शरीरातलं उत्सर्जन होणं, वीर्याचं, आणि आपण मग थांबणं, ही पुरुषाच्याच बाजूनं आहे. तर ही पुरुषाची सवय ही जास्ती घातक ठरते. आणि मग याच्या मागच्या काळातल्या स्त्रिया बोलल्या नसतील उघडपणे, पण त्यांनी मग भांडणं केली, लैंगिक भांडणं घरात केली, त्यातनं वादावाद्या होत राहिल्या. एक लक्षात घ्या, लैंगिकता ही लैंगिक अवयवांमध्ये दुसऱ्या पातळीवर आहे. पहिल्या पातळीवर ती मेंदूतच आहे आणि मेंदूला आल्हाद देणारी ती कृती आहे लैंगिक संबंध आणि शरीर संबंध. तर लैंगिक संबंधातून मिळणारा आल्हाद
हा पुरुषाचा आणि स्त्रीचा वेगवेगळा नाहीये प्रत्यक्षात. पण त्या आल्हादाला ती स्त्री जाते का? इथं मात्र प्रश्न निर्माण होतो, की पुरुष त्यांच्या स्खलनानंतर जो आल्हाद अनुभवतील, तो आल्हाद स्त्रियांना मिळेल का? तर नाही. इथं स्त्रिया अस्वस्थ राहणं, अतृप्त राहणं अशी प्रक्रिया सुरू होते. अतृप्ती कुठे आहे? अतृप्ती लैंगिक अवयवांमध्ये नाहीये. अतृप्ती आहे ती मेंदूमध्ये आहे. आपल्याला हवं तेवढंसं प्रेम, हवी तेवढी आस्था, हवी तेवढी श्रद्धा या सगळ्या शरीर संबंधातनं मिळाली नाही, अशी ती भूक शिल्लक राहते. लैंगिक कृती किती मिनिटांची, किती तासांची हा मुद्दाच नसतो मुळात. लैंगिक कृती ही लैंगिक अवयव किती वेळ वापरले याच्यावर नाही अवलंबून. तर लैंगिक कृतीमध्ये मेंदू किती गुंगून राहिला आणि मेंदूला किती समाधान मिळालं, आल्हाद मिळाला किंवा दिलासा मिळाला, एक शांतता आली, स्थैर्य आलं, एक दिलासा आला, ते मेंदूच्या पातळीवर होणार आहे. तर चूक कुठं होते? पुरुष आपलं त्यांच्या धबडग्यातनं ते उरकून जातात आणि स्त्रिया ते जे वेळ मिळणं आहे, पुरुषाचा वेळ मिळणं आहे, तो नग्नतेचा वेळ मिळणं आहे, तो एकमेकांच्या संवादाचा वेळ मिळणं आहे आणि संवाद शब्दांचे नसेल नुसता, तो शरीराचा पण आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं मेंदूचा संवाद आहे एकमेकांशी. त्याला म्हणतात लैंगिकता. त्याला स्त्रीला वेळच नाही दिला जात आहे. ती हा बाबा उरकून जाणार आणि ती बाई बिचारी आणखी आसुसून ती वाट पाहत राहणार, की या शारीर संवाद व्हायला पाहिजे, मेंदूचा संवाद व्हायला पाहिजे, भाषेचा संवाद झाला पाहिजे. तर बहुधा भाषा पण वापरली जात नाही आपल्याकडे. चूक इथं होते आहे, हा यातला गंभीर मुद्दा आहे, की ही उरकण्याची कृती नाही. तुम्ही रोजच ती कृती केली पाहिजे असं मला नाही वाटत. मला वाटतं तुम्ही शांतपणे वेळ काढूनच केलं पाहिजे. आणि तेवढा वेळ आहे का? तरच केलं पाहिजे. लैंगिकता ही प्रत्यक्ष शरीर संबंधातच आहे लैंगिक समाधान, असं नव्हे. तर लैंगिक समाधानासाठीचा वेळ न मिळणं आणि त्याच्यासाठीची होणारी तडफड जी आहे ना, ही पण फार सुंदर लैंगिक आहे. याच्यात पण सौंदर्य आहे, की आपल्याला जागा मिळत नाहीये, आपल्याला वेळ मिळत नाहीये, खूप गर्दी आहे भोवती, खूप कामं आहेत आणि मग निवांत वेळ नाही मिळत आहे आणि मध्ये जे काही घडतं ना त्या नवरा-बायकोमध्ये किंवा प्रियकर प्रेयसीमध्ये ते फार महत्त्वाचं आहे. तो जो भेटीचा तडफडाट आहे, ते एकमेकांच्या संगतीत येण्याचा तडफडाट आहे ना, हा तडफडाट पण फार गोड आहे, फार देखणा आहे, सुंदर आहे आणि तो मेंदूला त्या अर्थानं आल्हाद देतो. असं असोशी वाटत राहणं, असोसून तो भेटावा, ती भेटावी असं वाटत राहणं आणि एकमेकांना गाठायचा प्रयत्न होत राहणं आणि मग कधी जेव्हा निवांत वेळ मिळेल, तो जो खेळ आहे ना, मग तो सर्वोच्च पातळीचा खेळ आहे, की तडफडाट होऊन झाल्यानंतर ते जे मिळणं आहे, भेटणं आहे, पण त्यातही एक दक्षता घेतली पाहिजे. आलंय आणि घाईघाईनं सगळ्या कृती उरकल्यात आणि झालं आता मोकळं, असं नाही. तिथेही पुन्हा एक दीर्घ वेळ दिला पाहिजे. मला स्वतःला असं वाटतं, लैंगिक संबंध किमान तासभर, शरीर संबंध नाही म्हणालो मी. मी म्हणालो मेंदू, मन आणि शेवटी शरीर, भाषा या 4 पातळ्यांचा जो संवाद आहे ना, तो तासभर चालला पाहिजे. यातली लैंगिक कृती साधारण मग निसर्गानं सांगितलेली वेळ फार मजेशीर आहे. शास्त्रीय वेळ अशी आहे, की माणसाच्या कुठल्याही उत्तेजनेचा अवधी 24 तासात फक्त 7.5 मिनिटं असतो. त्या 7.5 मिनिटातलं मागच्या एका कुठल्यातरी व्हिडिओत मी सांगितलं होतं, की 2.5 मिनिटं ही चढाची असतात. 2.5 मिनिटं सर्वोच्च टोकाची असतात आणि 2.5 मिनिटं ही उताराची असतात. 7.5 मिनिटाचीच उत्तेजना कुठल्याही प्रकारची असते. म्हणजे तुम्हाला राग आला तरी 7.5 मिनिटाचाच असतो. आनंद झाला तरी 7.5 मिनिटाचा, दुःख झालं तरी 7.5 मिनिटाचं. असंच आहे लैंगिक संबंधाचं. लैंगिक संबंधाचा मूळ अवधी, शरीर संबंधाचा अवधी हा 7.5 मिनिटांचाच आहे. पण या 7.5 मिनिटात याचं समाधान, पुरुषाचं समाधान आणि बाईचं समाधान यात तफावत येते. मग याला करण्याचा इलाज एकच आहे. तो आहे हा वेळ 7.5 मिनिटाचा तासभर वाढवला पाहिजे. शरीर संबंध हे 2.5 मिनिटात उरकतात. पण या 2.5 मिनिटाचा खेळ 1 तासभर केला पाहिजे.
एक शांतपणे तासभर केलं पाहिजे. मग भाषिक आहे, स्पर्शाची भाषा आहे, जिभेची भाषा आहे, एकमेकांशी जाणून घेणं एकमेकांना. मोठ्या लैंगिक भाषेत बोलायचं, खरं तर आपले व्हिडिओ या विषयावरचे नसतात, पण ही समस्या आली म्हणून बोलतोय. स्वतःला उत्तेजित करत राहण्यात वेळ घालवला पाहिजे आणि तो जवळजवळ 60 मिनिटं तरी किमान असला पाहिजे. कुणाला जास्ती निवांतपणा मिळाला तर 2 तासही चालवायला हरकत नाही. त्यात गप्पा झाल्या पाहिजेत, आनंदाचं बोललं पाहिजे, चर्चा केल्या पाहिजेत, जगण्याबद्दल काही बोललं पाहिजे. मेंदू मनाचे समागम आधी झाले पाहिजेत आणि मग शरीर संबंध ही तिसरी कृती आहे. आणि तो मग किती मिनिटाचा हो, तो 2.5 मिनिटाचा हो, 7.5 मिनिटाचा हो, 15 मिनिटाचा हो, त्याच्यानंतर ती जी काही एक तृप्ती येते ना, ती दोघांनाही येणार आहे. म्हणून पुरुषांनाही घाई करू नये आणि बाईनाही करू नये. आणि बाईला जाणूनच घेतलं पाहिजे. तिला खूप बोलायचं असतं आणि ते ऐकून घेतलं पाहिजे, तिला जाणून घेतलं पाहिजे आणि त्याच्यानंतरच ही कृती केली पाहिजे. तर हे झालं शास्त्रीय. आता यातली अडचण खूप गंभीरपणे मला सांगायची आहे. स्त्रिया जर घरकाम करणाऱ्या असतील आणि घरातच राहणाऱ्या असतील आणि पुरुष दिवसभर धावपळीत राहणार असेल, तर एक समजून घेतलं पाहिजे की पुरुषालाही हा वेळ मिळतोय का. ती जे आम्हाला लैंगिक समाधान नाही मिळत आहे असं म्हणणारे ज्या माझ्या आयुष्यात आलेल्या पोरी होत्या, त्या पोरींचा जीवन पद्धती अशी होती की त्या फारशा धावपळीत नव्हत्या. या समाजाची मोठी चूक एक सांगायची आहे. पुरुषाला कष्टाचा बैल केलं गेलं आणि तो पुरुषसत्ताक जरी असली व्यवस्था आपली आणि काही असलं तरी पुरुषावर जी एकूणच व्यवस्थेनं दिलेली जबाबदारी आहे ना, ती अजूनही त्या अर्थानं समानतेला आलेली नाही. त्यात भेद असा केला जातो की पुरुष हा कारभारी आहे, पुरुष हा राबणारा आहे, पुरुष हा बैलोबा आहे, त्यानं कष्ट करायचे, त्यानं पैसे आणायचे, त्यानं धावपळी करायच्या, त्यानं घराबाहेरची राजकारणं सांभाळायची, त्यानं घराबाहेरचे सगळे व्यवहार सांभाळायचे. तर त्याच्या मेंदूवर जो ताण येतो ना पुरुष असण्याचा, याच्याकडे लक्ष नाही आहे. हा मात्र अतिशय गंभीर मुद्दा आहे. पुरुष हा इतका गृहीत धरला गेला आहे, तो रांगडाच आहे, तो तगडाच आहे आणि तो कर्तबगारच आहे, या सगळ्या एवढा गृहीत धरला गेला आहे. आणि तो पण स्वतःला गृहीत धरतो. म्हणजे व्यवस्था स्त्रीनं नाही तयार केली, स्त्री पुरुषांनी दोघांनी मिळून केली समाज व्यवस्था. आणि समाज व्यवस्थेत पुरुषांची कामं वेगळी, स्त्रियांची कामं वेगळी, स्त्रियांच्या भूमिका वेगळ्या, पुरुषांच्या भूमिका वेगळ्या आणि बौद्धिकता वेगळी वेगळी. या बौद्धिकतेचा जो ताण पुरुषावर येतो या व्यवस्थेचा, याचा आपण विचार केला पाहिजे. पुरुषांना एवढा निवांत वेळ आहे का? तो देते का ही व्यवस्था? आता इथं बराच गोंधळ आहे. पहिली गोष्ट म्हणजे घरकाम करणाऱ्या स्त्रिया याही कष्टातच असतात, पण एकूणच बाहेरची जबाबदारी, घराच्या बाहेरची जबाबदारी आणि घरातल्या व्यवहारांची पण जबाबदारी आजही बहुसंख्य प्रमाणात पुरुषांच्याच माथ्यावर आहे, पुरुषांच्याच मेंदूत आहे. त्यामुळं पुरुष इतकी व्यवधानं घेऊन जगत असतो, तर ती समाजव्यवस्थेनं दिलेलं रोग आहे त्याला, किंवा जबाबदारी आहे त्याच्यावर. आणि स्त्रिया जबाबदारी घेतात, तर कर्तबगार स्त्रियांचं प्रमाण आजही कमी आहे. प्रत्यक्ष बाहेर कष्टाला जाणाऱ्या किंवा राजकारणात असणाऱ्या खूप डोकेदुखी आहे आणि खूप सामाजिक विचार करावा लागतो, राजकीय विचार करावा लागतो, आर्थिक विचार करावा लागतो, कौटुंबिक विचार करावा लागतो. पुरुषांच्या भूमिकांवर अवलंबून आहे. पुरुष मेंदूनं रिकामा आहे का, हा यातला महत्वाचा मुद्दा आहे. लैंगिक संबंध चांगले व्हायचे असतील तर मेंदू शांत आणि रिकामा पाहिजे. या अटीत पुरुष बसतो का, याचाही विचार करणं गरजेचं आहे. आणि माझ्या लक्षात असं आलं, त्या मुली ज्या करत होत्या त्यांना त्याचं घेणं नव्हतं. पुरुष दिवसभर राहतो. त्यातला एक दुकानदार होता, तो दिवसभर दुकानात असायचा. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत तो दुकानात असायचा. दुपारी जेवायला बसला तेवढंच 1-2 तास आणि उबेरनं चहा पिणं आणि दिवसभर दुकानात उभं राहणं. आता कुठं दुकानं सांभाळतोय, हे कष्टाचं विचित्र काम आहे, दुकानात उभं राहणं. आणि तो येणार, मग रात्री ती बाई, नव्यानंच लग्न झालेलं पोरग आहे आमच्यातलं, दुकानदार आहे, आणि
ती विचारच करत नव्हती की हा निष्ठेनं सकाळी 6 वाजल्यापासून दुकानापासून रात्री 10 वाजेपर्यंत दुकान सांभाळतो, त्यातले आर्थिक व्यवहार, उधाऱ्या, पैसे, माल आला, माल गेला, गिरायकं, चालच राहणं दुकानात दिवसभर. माऊली ती पण ती पोरगी, तिचंही काही दोष नाही. ती घरात काहीतरी राबत राहते, चालत राहते. प्रत्येक स्त्री आपल्या कुटुंबात 5 किलोमीटर दिवसाला चालते असं एक म्हटलं जातं. तर हे जे चालणं आहे त्याचं, आणि तिची मग रात्री अपेक्षा सगळं निवांत झाल्यावर, की यानं दीर्घ वेळ दिला पाहिजे. अगं बाईडे, तो सकाळी 6 ते 10 उभा आहे ना. त्याच्या शरीराचं काय झालं असेल? पुन्हा नुसता उभा नाहीये. नुसता उभा असेल तर ठीक आहे, व्यायामाचा प्रकार आहे. पण मेंदू चालवायचा ना, सतत दक्ष राहायचंय. वजन करा, माप करा. किती बारकावे असतात ते एका दुकानात, कुठं कुठली वस्तू ठेवली आहे, कुठलं सामान ठेवलं. त्याच्या मेंदूचं काय करणार? तर ती मुलगी त्याला सोडून गेली. काहीतरी 4-5 महिन्यापूर्वीच लग्न झालं आणि ती सोडून गेली. का तर लैंगिक समाधान होत नाही. तिला हे कळलं नाही की लैंगिक समाधान शरीराच्या कृतीत नाहीये. कळलं असेल कदाचित, पण तो पुरुष नाही वेळ देऊ शकत. तर तिनं आणि त्यानं मिळून ना, हे दुकान चालवायचंच आहे आपल्याला, कारण जगायला पाहिजे. लैंगिकता जन्माला यायची असेल तर पोट भरायला असावं लागतं. बिन भुकेल्या पोटी तुम्हाला लैंगिकता सुचत नाही. पोट भरण्याचेच उद्योग प्रथम क्रमांकावर असणार. तर या पोट भरण्याच्या उद्योगातून आपल्या लैंगिकतेसाठी, आपल्या निवांत खाजगी आयुष्यासाठी आपण कसा वेळ काढायचं याचं संयोजन, नियोजन दोघांनी मिळून करायला पाहिजे होतं. ते मुलगी ते करायला तयार नव्हती, कारण ती आधुनिक मुलगी. ती तडकेफाड निर्णय घेऊन गेली. ती त्याचं जाणत नव्हती. आणि तो मला सांगत राहिला, "गुरुजी बघा ना, काय करू मी, दिवसभर थकलेला असतो वगैरे." मला असं वाटतं, दोघांचं थकणं, आता बाईचेही कष्ट गृहीत धरू आपण आणि पुरुषाचेही कष्ट गृहीत धरू. दोघांची थकावट, शरीर कष्टांनी थकणार आहेत दोघांची. तर मग अशा थकावटीत घाईघाईनं लैंगिक संबंध उरकण्यापेक्षा या थकावटीला, या पोटाच्या व्यवहाराला आकार देणं आणि त्यातनं जगण्यासाठीचा, लैंगिक जगण्यासाठीचा वेळ स्वतंत्रपणे निर्माण करणं, याचं नियोजन झालं पाहिजे, जे आपल्या कुठल्याच कुटुंबात होत नाही कधीच. लैंगिक कृती ही इतर कृतींसारखीच गृहीत धरली जाते. शौचाला जाण्यासाठी सारखी लघवीला जाण्यासाठी अजिबात नाही. लैंगिक कृती ही दोन माणसं घट्ट करणारी, एकमेकांशी आयुष्यभराच्या मेंदूच्या जोडीची व्यवस्था करणारी आहे. मग लैंगिक संबंधांकडे या नजरेनं पाहिलं पाहिजे. ते गृहीत धरली जातात नाती. ती असणारच आहे, तोही असणारच आहे, तो त्याची कामं करणार आहे, ती त्याची नाही. मुळात मानवी आयुष्य अन्न कमावणं, पोट भरणं आणि लैंगिकता या महत्त्वाच्या कामांसाठीच आहे. लैंगिकता ही सगळं जग भरून उरते. लैंगिकता हे मुख्य काम आहे मानवी जगाचं. त्यातनं प्रजनन होणार का वगैरे वगैरे हा वेगळा भाग आहे. हे एक आणखी सांगितलं पाहिजे की आता तो काळ गेला की लैंगिकता ही प्रजननासाठीच आहे. अजिबातच नाही. आत्ता लैंगिकता ही माणसांना एकमेकांना दिलासा देण्यासाठी सुद्धा आहे. एकमेकांशी संवाद होण्यासाठी सुद्धा आहे. एकमेकांशी घट्ट होण्यासाठी सुद्धा आहे. प्रजनन हा हेतू असू शकेल, पण तो काही प्रमाणातच राहिला आता. माणसांना आता या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यात ना, संवादाची खूप गरज आहे आणि लैंगिक संवाद हा त्यातला मुख्य आहे. लैंगिकता या जगाची मुख्यच गोष्ट आहे करण्याची, प्रथम क्रमांकाचीच गोष्ट आहे. पोट भरलं की लैंगिकता सुचते. दोन भूक आहेत, शरीराची भूक आणि लैंगिक भूक, पोटाची भूक आणि लैंगिक भूक. तर ती लैंगिक भूक ही गृहीतच आहे आणि तिच्यावरच या जगाचा कारभार चालतो. या जगाचा सगळा विकास लैंगिकतेतून झाला. विज्ञानं शोधली गेली, अगदी शस्त्रसुद्धा शोधली गेली, युद्ध शोधली गेली. सगळं जे काही शोधलं गेलं जगात ना, हे लैंगिकतेतूनच शोधलं गेलं. लैंगिकतेतूनच हा समाजाचा एकूणच सगळा विकास झाला. बौद्धिक, शारीरिक, आर्थिक, राजकीय सगळा, सामाजिक. अगदी चळवळी सुद्धा लैंगिकतेतनं जन्माला आल्यात. याच्यावर बोलू नंतर, पण हा मुद्दा महत्त्वाचा आहे की लैंगिकता फारच आवश्यक आणि अनिवार्य आहे. पण तिचं व्यवस्थापन करणं आत्ताच्या आधुनिक काळात गरजेचं आहे. नवरा बायकोनं दोघांनी बसणं, बोलत राहणं आणि हळूहळू वेळ काढणं. आणि मग दिवसभर चालतंय ना, म्हणजे मग ते पुन्हा आपण दुकानाचं उदाहरण घेऊ. की दुकानातनं गिऱ्हाईक नाही आहे मध्येच, थोडं मध्येच डोकवलं आतमध्ये, हळूच तिला स्पर्श केला, परत आला. याला पण लैंगिकता म्हणता येईल ना. यातला आणखी एक गंभीर मुद्दा आहे. आता मात्र हे झालं वेळाचं, धावपळीचं, धकाधकीचं, पुरुषाच्या डोक्यावर असलेल्या ताणाचं आणि त्यातनं पुरुष अपुरा पडण्याचं आहे की पुरुष ज्या पद्धतीचे चाळे करतो आयुष्यात, ते खूप घातक आहेत. मला पुरुषांच्या व्यसनांबद्दल बोलायचं आहे.
स्त्रियाही व्यसनं करतात होता, त्याचेही त्यांच्या लैंगिकतेवर परिणाम होतच असतील. स्त्रिया पूर्वीपासूनच व्यसनं करतात, म्हणजे दारू पिणाऱ्या स्त्रिया वगैरे या फार पूर्वीपासून आहे. पण भारतात लैंगिक संबंध बिघडण्याचं आणखी एक महत्वाचं कारण आहे ते व्यसनाधीनता पुरुषांची. मग व्यसनं कुठली असू देत, दारू असू दे, चरस असू दे, गांजा असू दे, सिगारेट्स असू दे, तंबाखू असू दे. या व्यसनांमधले गुटखा हा तर जास्ती घातक आहे. तर या व्यसनांमध्ये अडकलेले पुरुष आहेत ना, हे स्त्रियांचं लैंगिक समाधान नाही करू शकत. दारू पिली जायची किंवा पिली जात असेल तर असं बोललं जातं की दारूनं लैंगिक उत्तेजना चांगली येते, तर ते प्रत्यक्षात तसं नाहीये. लैंगिक संबंध हे रक्तातल्या पेशींवर अवलंबून आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग लैंगिक संबंधासाठीच्या पेशी कुठल्या तगड्या असणार, कशा तगड्या असणार, तर त्या अन्नावर अवलंबून आहेत. त्या तुमच्या शरीरात पोटात काय जातं तुमच्या जिभेवर अवलंबून आहे. पेशी जिवंत राहणार असतील, तगड्या राहणार असतील, तर लैंगिक संबंध फार छान होतात. पेशींवर परिणाम करणारं काय काय आहे, तर तुम्ही उदाहरणार्थ बाजारू जे अन्न खाता घाणेरडं, त्याचे तुमच्या पेशींवर परिणाम होतात जठरामार्फत, आणि हळूहळू लैंगिक संबंधांवर परिणाम होतात. बाहेरचं अन्न खायचं थांबवलं पाहिजे. दुसरं, तुम्ही जी व्यसनं करता, दारू असेल, कुठलंही व्यसन, याचा तुमच्या शरीरातल्या पेशींवर परिणाम होतोच. पेशी बावचळून जातात, पेशी मरून जातात, पेशी कमकुवत होतात. तर लैंगिक संबंध चांगले ठेवण्यासाठी अन्न चांगलं असलं पाहिजे आणि व्यसन कुठलंच नसलं पाहिजे. अतिशय साधी अट आहे ही. अवघड आहे, पाळायला अवघड आहे, पण फारच साधी अट आहे. आणि यातलं जे दारूचं व्यसन आहे ना, हे जास्ती घातक आहे. आणि मग मी पाहिलंय, खूप लोक पाहिले, लैंगिक उत्तेजना यावी म्हणून दारू प्यायची आणि त्यातलं शरीर संबंध करायचे, आणि मग लैंगिक उत्तेजना ती पेशी मारतात, शिथिल होतात, मेंदू बधीर होतो आणि नंतर लैंगिक संबंध जमत नाहीत. आणि मग संबंध जमत नाहीत म्हणून मेंदूला जे दुःख होतं ते दुःख विसरायला दारू प्यायची. दारू घातकच आहे. तर दारू सोडून जगता येत असेल तर जगलं पाहिजे. व्यसनं टाळलीच पाहिजेत, याचं काहीच गरज नाही. आणि भारतीय माणसाला आहे ना, दारू पिताच येत नाही. पहिली गोष्ट, भारतीय माणूस दारू नावाचं जे काही करतो ना, तर ती आमचं एक पोरग म्हणालं गुरुजी किक यायला दारू प्यायची असते. दारू किक यायला पिली जाते, हीच इतकी विकृत मानसिकता आहे ना, मुळात मग हा दारूचा अपमानच आहे. किक येण्यासाठी दारू पिली जाते, हे दारू शोधणाऱ्यांनी गृहीत नव्हतं धरलं. किक कशाला पाहिजे तुम्हाला? मेंदू बधीर झाला पाहिजे. आणि मेंदू बधीर झाला तर करणार काय तुम्ही? आणि तुमच्या पेशी मारतात त्याचं करणार काय? पेशी कमकुवत होतात, रोगट होतात, त्याचं करणार काय? तर दारू आपल्या भारतीय माणसांना पिता येत नाही, अगदी उघडपणे. माझ्या अख्ख्या आयतीत मी दारू जेवढे पाहिलेत किंवा दारू पिणारे पाहिलेत ना, एक दोनच माणसं आली ज्यांना कळलं दारू किती प्यावी आणि कशी प्यावी. मराठीतले एक मोठे डॉक्टर नट होते, ते रोज संध्याकाळी 7 वाजता 2 पेग प्यायचे. आणि माझे एक संपादक होते, ते रोज संध्याकाळी 2 पेग प्यायचे. तर ती अन्नपचनासाठीचं औषध आहे. तर आपली लोक ते भरमसाठ काहीतरी पित राहतात. खंबारी चौलान वगैरे असल्या भाषा आहेत आपल्याकडच्या. क्वार्टर हाणली, चपटी हाणली, बावळटांचा बाजार आहे. हे दारू हे व्यसन आहे ना, ते घातकच आहे. ते लैंगिक संबंधांना घातक आहे. कौटुंबिक संबंध जाऊ दे, यातच ना कौटुंबिक संबंध बिघडतात. लैंगिक समाधान नाही करता येत त्यांना. तर दारू हे जर बंद करता आलं तर ते केलं पाहिजे. दुसरं सगळ्यात महत्वाचं, अन्न चांगलं खाल्लं पाहिजे. घरगुती अन्न खाल्लं पाहिजे. दणकून जेवलं पाहिजे, दणकून झोपलं पाहिजे, दणकून हागलं पाहिजे. हे सगळं वेळापत्रक जुळवलं. आणि सगळ्यात महत्वाचं शेवटचं ते असं आहे की काही किमान व्यायाम केला पाहिजे. खूप लोक लैंगिक शरीर संबंधालाच व्यायाम समजतात. हा व्यायाम नाहीये. ही एकमेकांना आनंद देण्याची, एकमेकांना जवळ घेण्याची, एकमेकांना
समजून घेण्याची कृती आहे आणि मग आपल्या वासनांचा निचरा होण्याची कृती आहे. लैंगिक संबंध म्हणजे व्यायाम नव्हे. व्यायाम नावाची एक स्वतंत्र गोष्ट आहे. आणि मग खूप लोकं ते बॉड्या करायला जिममध्ये वगैरे जातात. तो मूर्खपणाच आहे. त्यांना बॉड्या-बिड्या होत नाहीत आणि त्यांना लैंगिक संबंधाची ताकद वाढते वगैरे काही नाही. आणि स्टेरॉइड वगैरे खाऊन तर अजिबातच नाही. व्यायाम हे आपले पारंपरिक व्यायाम आहे. साधे आहेत. योगासनं आहेत, जोर बैठका आहेत, चालणं आहे, सायकल चालवणं आहे, पोहणं आहे. असे साधे-साधे व्यायाम आणि दोन्ही करू शकतील असा व्यायामाचा प्रकार म्हणजे योगासन आहे. योगासनांनी शरीर लवचिक राहतं, कार्यरत राहतं, पेशींना बळ मिळतं आणि लैंगिक संबंधांच्या वेळेला लवचिक शरीराचीच गरज असते. तर लैंगिक संबंधांसाठी ते एक आवश्यक आहे. काही राहिले असतील मुद्दे, मग काल काही जणांनी सुचवलं या विषयावर बोला म्हणून, तर त्या विषयांवरही बोलीन. पण हा विषय डोक्यात खूप दिवस घुमत होता आणि बोलू कदाचित मी अर्धवटही बोललो असेन, काही निसटून गेला असेल. मला आठवण करून द्या. कमेंटमध्ये मला सांगितलं की हा मुद्दा राहिला किंवा एखादा प्रश्न विचारला. पुन्हा एकदा सांगतो, प्रत्येक व्हिडिओ सांगतो तसं, मी कुठल्याही विषयाचा जगातला तज्ञ नाही. पण माणूस म्हणून जे जगलोय, मी जे छापलंय, वाचलंय आयुष्यभर, त्याचं संचित संकलन करून मला काही बोलावंसं वाटतं. मी बोलतोय ते योग्य मार्गाचं आहे का? मला नाही माहिती. पण कदाचित हे पण योग्य मार्गाचं असू शकेल आणि नसेलही. पण आपण बोलत राहिलं पाहिजे आणि आपल्याला जे सुचतंय ते बोलत राहिलं पाहिजे. हे मानवी समाजाच्या कळवळ्याचं आहे, कुटुंब संबंधाच्या कळवळ्याचं आहे, कौटुंबिक नात्यांच्या कळवळ्याचं आहे. माणसं सुखी जगली पाहिजेत अशी माझी भावना होते, असते नेहमीच. त्याच्यासाठी ही बडबडीची धडपड करत राहतो. धन्यवाद.